DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। प्रथम आंतरराष्ट्रीय रोलर हेडबॉल स्केटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। ही स्पर्धा दिनांक 23 व 24 जानेवारी 2026 रोजी त्रिभुवन विद्यापीठ, कीर्तिपूर, काठमांडू, नेपाळ येथे पार पडली। त्यामुळे जिंतुरात यशस्वी खेळाडूंचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मान सत्कार करण्यात आला। वर्ल्ड रोलर हेडबॉल स्केटिंग फेडरेशन व साऊथ एशियन फेडरेशन काठमांडू यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेत नेपाळ, भारत व भूतान या 3 देशांच्या संघांनी सहभाग घेतला। अंडर 9 गटात भारतीय संघाने दमदार खेळ करत प्रथम भूतान संघाचा पराभव केला। त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान नेपाळ संघावर 9-4 असा स्पष्ट विजय मिळवला, अजिंक्यपदावर आपले नाव कोरले। भारतीय संघाचे नेतृत्व कर्णधार कलाकला ईशांत तेज, तेलंगणा यांनी केले। संघात कोपुसरी तान्वी, आंध्र प्रदेश गुड्डू मयंक, कर्नाटक प्रथमेश पजई, अनुज पजई, स्वराज शिंदे, भीमराज ठोंके, महाराष्ट्र या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली। ही स्पर्धा इंडिया अध्यक्ष संतोष कठाळे, इंडिया सचिव तुकाराम ठोंबरे, इंडिया टेक्निकल सय्यद मुख्तार तसेच ARTM इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। या ऐतिहासिक विजयाबद्दल महाराष्ट्र सचिव तुषार मधुकर आवटे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारवार, श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, ARTM इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोष्णीवाल, प्राचार्य प्रवीण कापसे, प्राचार्य डॉक्टर श्रीपाद तळणीकर, क्रीडा शिक्षक डॉक्टर हेमंत शिंदे, प्राध्यापक डॉक्टर शंकर पजई, ॲडव्होकेट वर्षा शिंदे तसेच सेनगाव नगरपंचायत व विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी संघाचे अभिनंदन केले। भारतीय संघाच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या रोलर हेडबॉल खेळाला नवी ओळख मिळाली आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे, लातूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।